बेभान होती. महाराजांची कीर्ती बेभान. बडी बेगम इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला आणि त्याने विडा उचलला. नावतेचा फजल खान, झालं दरबाराचं. काय निघालं मोठ्या पूर्वीचं, त्याचं मोठं तड पायतड बघ फाटलई बक्कल. आगिदा हत्तीचं बल पाहणारा कापे चलचल. वाटेत भेटी त्याला शिर्डी खेचत खानाची सेना निघाली. गावात उठली, देऊळ उद्ध्वस्त केली. आया बहिणीची आबरू लुटली. कोण रोखणारे वादळ. आता शिवाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Yes, sir, but the land of mountain is there. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोकणार, काय लढवावं उलटं. चित्ते तपंत सरदार. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खाण्याची संख्या अफाट आहे. त्याच्यासमोर आपल्या टिकाव लग्न अवघड आहे. काही दिवसासाठी आपण अज्ञात स्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? महासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, पण राजाचे जीव वाचवणे गरजेचे आहे. रायबा, शुभा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहतर, परंतु फॅटपणे पळून जाऊन त्या मराठी मूर्खाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलगाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत येईल. तथास्तु. अशा वाघिणीचा तो छावा, गरिबाला कसा ठेचावा. डोक्यात कधी मी कावा, भेटीचा धाडा सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचं सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला आणि दिवस ठरला. ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. लगे गुमान नाही त्याला. शिवाजी राजाच्या करामती, शिवाजी राजाच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कर्मने युक्तीची राजी, करील काही कर्मने युक्तीची राजी. राजा जीवा महाल आले. राजवा, काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, पण आजच्या भेटीचं काय? पंतांकडून निरोप धाडा. म्हणावं की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, म्हणून उद्या दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की आम्ही भीतीपोटी त्याला टाळतोय. कशी आपली आज्ञा. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामिना उभारलेला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान